हाय मॅम. तर कशा आहात? एकदम मस्त. सगळे येत आहेत थोडं हळूहळू आम्हाला जॉईन थोडं होत आहेत. टेक्निकल गोष्टींमधून वाट काढत पोचायला. पण मला वाटतं मी वेळेत आहे. ते हो दिसतंय. हो हो. टेक्निकल गोष्टींमध्ये वाट काढायला मला वेळ लागला, पण मी दिसते. जमलंय मला आणि मी वेळेत पण आहे. हो. तर मग कसा चाललाय तुमचा लॉकडाऊन? हॅलो. सिद्धीने मला हाय केलंय. लॉकडाऊन लॉकडाऊन चाललाय 2-3 टप्प्यांमध्ये चाललाय खरं तर. सुरुवातीचा एक टप्पा वेगळा होता, मध्यावर आल्यावर वेगळा आहे. आत्ताचं जसं जसं हळूहळू थोडं थोडं रिलीज होत आहेत सगळ्या गोष्टी, तर तो एक टप्पा वेगळा आहे. ये. तर आजचा चहा आणि बरंच काहीचा गप्पा टप्पाचा 7वा एपिसोड आहे आणि त्यात मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि थँक्यू सो मच तुम्ही हो म्हणालात आणि आता तुम्ही जॉईन झाला आहात. इथे हाय म्हणतात तुम्हाला, प्रज्योत हाय म्हणतेय. येस रजत, हाय, हॅलो. माझा आवाज वगैरे सगळं ओके आहे? मी दिसतेय आणि माझा आवाज ओके आहे? हो हो, क्लिअर. तर मग आपण सुरुवात करूया मुलाखतीला. आणि अगदीच नाही. अ, सगळ्यात आधी मला ऐकायला आवडेल की तुमची अभिनयाची सुरुवात कशी झाली? म्हणजे आता हे आहे, हे मला खूप आवडतंय आणि हे मला आता हेच करायचंय, असं कधी जाणवलं? अरे बापरे, तू तर म्हणजे एकदम फ्लॅशबॅक पासून सुरुवात आहे का ही आपल्या गप्पांची? अं, नाही म्हणजे मी असं काही ठरवून वगैरे ह्या क्षेत्रात नाही आले, पण जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा अम, कॉलेजमध्ये एक नाट्य मंडळ होतं. गोखले कॉलेजला होते मी, बोरिवलीला. आणि ते नाट्य मंडळ मी सहज म्हणून जॉईन केलं आणि त्याच्यानंतर आवडायला लागल्या गोष्टी, नाटका संबंधातले. म्हणजे त्या सगळ्या प्रोसेसशी जवळीक व्हायला लागली. मग इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स आल्या आणि मग नंतर हळूहळू जो आपला छंद आहे तेच मग आपल्या आवडीचं क्षेत्र व्यवसायाचं का असू नये, असा एक विचार डोकवायला लागला मनात. पण मी असं काही ठरवलं नव्हतं की मला अभिनयच करायचा आहे किंवा मला अमुकच करायचं आहे, मला तमुकच करायचं आहे. जी नॉर्मल लहान मुलांची स्वप्न असतात, तसं वकील होईन, टीचर होईन, डॉक्टर होईन, इतकं सामान्य स्वप्न होतं माझं. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला खरी माझी आवड मला कळली आणि ती कॉलेजमधल्या ड्रामा क्लबमुळे किंवा नाट्य मंडळामुळे जोपासता आली आणि मग ती ऑफकोर्स वाढली. तुम्ही गोखले म्हणालात तेव्हा मला असं खूप छान वाटलं, कारण मी गोखले शाळेची आहे. नक्की. तुम्हाला इथे श्रुती जयंत US वरून हाय म्हणतायत. हाय श्रुती. आणि मी बघितलं US ला. ऍक्च्युली आम्हाला यायला नक्की आवडलं असतं, कारण आता मी एक नवीन नाटक करते आमने सामने नावाचं, आणि म्हणजे इकडे मुंबईत, महाराष्ट्रात रादर, खूप त्याचं कौतुक होत आहे. त्या नाटकाचे प्रयोग आम्हाला तिकडे करायला आवडले असते, पण आत्ताची सध्याची परिस्थिती बघता तिकडे येणं काही शक्य नाहीये. पण लवकरात लवकर ती परिस्थिती निवळेल आणि आम्हाला आमचे प्रयोग तिथे करता येतील अशी मला आशा वाटते. कारण मला वाटतं गोष्ट तशी गमतीचीच आहे. बरेच परदेश दौरे आम्ही केले आणि आता हेही नाटक लोकांना नक्कीच आवडेल आणि आम्हालाही आवडेल त्याचे परदेश दौरे करायला. मी आमने सामनेवर येणारच आहे, पण अ, तत्पूर्वी तुम्ही खूप प्रायोगिक नाटक आणि एकांकिका वगैरे केल्या असतील आणि त्याच्यानंतर मग कथांतर सारखं व्यावसायिक तुमचं एक फुल फ्लेज नाटक आहे म्हणू शकतो, ते आलं. तर त्यामध्ये हे पात्र साकारताना गिरणगाव आणि तिकडची संस्कृती जरा वेगळी किंवा भाषेचा लहेजा वेगळा, तर ते सगळं कसं जमवलं आणि त्या पात्राचा अभ्यास कसा केला? अभ्यास करायला सुरुवातीला मला पोर्शनच माहीत नव्हता. म्हणजे जनरली आपण एखाद्या पात्राचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला निदान पोर्शन माहिती असतो. मला बॅकग्राऊंडच माहीत नव्हती मंजूची काय आहे, कारण कधी फार बघितलेलं नव्हती. तो माहोल अनुभवलेला नव्हता. त्यामुळे थोडंसं ते पात्र साकारताना मला जड गेलं त्याच्या भाषेपासूनच. पण नाटकाचे लेखक जयंत पवार आणि दिग्दर्शक मंगेश कदम या दोघांनी मला इतकी मदत केली आहे ते पात्र उभं करताना. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी की माझ्या नाटकातलं अगदी माझं पहिलं वाक्य होतं की मोहन उठ रे.
तर ते मी इतकं स्पष्ट, शुद्ध आणि इतकं शहरी बोलत होते. तर मग मला सांगण्यात आलं की मोहन नाही ग, मोअन, उठ नाही, उठ. सो ती भाषा पकडायची, मग त्याचे कॉस्ट्यूम पकडायचे, मग बॅकग्राऊंड पकडायचं, असं करत 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 हळूहळू मला त्या पात्राच्या अंतरंगात शिरावं लागलं. कारण सगळी व्यवधानं सांभाळावी लागत होती ते पात्र साकारताना. जनरली असं होतं की एखादं कॅरेक्टर जे आपल्या जवळचं असतं किंवा जे आपल्या रेग्युलर ओळखीतलं असतं, ते साकारताना, ती भूमिका साकारताना फार कष्ट पडत नाहीत. पण मंजू ही ऑलटुगेदर माझ्यासाठी वेगळी होती, वेगळ्या सराउंडिंग मधून आलेली होती. त्यामुळे तिच्याशी आधी ओळख होऊन मग ती माझ्यात समावून मग मला ती प्रेक्षकांसमोर सादर करायची होती. त्यामुळे थोडंसं जड गेलं. पण नंतर हे नाटकच इतकं सुंदर लिहिलेलं आहे मुळात, की नंतर मग एकदा जे त्याचे प्रयोग सुरू झाले आणि ती मंजू जेव्हा मला सापडत गेली हळूहळू, तेव्हा मग ते प्रयोग करताना खूप मजा आली होती. नाटक आता युट्यूबवर आहे आणि युट्यूबवरच मी पाहिलं आणि खरंच ते पाहिल्यानंतर थोडा वेळ असं व्हायला होतं की ओके. सुन्न व्हायला होतं ते नाटक आता. येस. त्यानंतर के दिल अभी भरा नाही हे नाटक. मला मला जाणून घ्यायचं की हे नाटक तुमच्याकडे कसं आलं? म्हणजे पहिला संच हा रीमा लागू, विक्रम गोखले यांसारख्या कलाकारांनी त्याचे काही प्रयोग केले आणि त्यानंतर तुम्ही आणि मंगेश सरांनी त्याचे प्रयोग केले. तर ते नाटक तुमच्याकडे कसं आलं आणि त्या नाटकाचा एकंदर अनुभव काय होता? के दिल अभी भरा नाहीचा अनुभव खूपच छान, सुखद अनुभव आहे. ते नाटक जेव्हा पहिल्यांदा वाचलं, तेव्हा ते मी करेन वगैरे अशा ह्याने वाचलंच नव्हतं. आमचा गोष्ट तशी गमतीचीचा प्रयोग होता आणि तो प्रयोग पुण्यात प्रयोग होता आमचा, आणि म्हणून लागोपाठ 2 प्रयोग होते म्हणून मी आणि मंगेश पुण्यातच राहिलो होतो. आणि तो प्रयोगाला जाणार त्याच्या आधी नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर आमच्याकडे आले आणि आम्हाला म्हणाले की एक नाटक वाचायचंय जे मंगेश डिरेक्ट करणार होते. तर ऑफकोर्स मी होते रूम मध्ये, आम्ही बसलो होतो, मीही ते नाटक ऐकलं आणि मग अनेक नावं निघायला लागली की कोण करेल कोण करेल. ते नाटक जर तू बघितलं असेल किंवा लोकांना माहिती असेल ते नाटक, तर त्याच्यात ती जी 2 महत्वाची पात्र आहेत, अरुण नगरकर आणि वंदना नगरकर, ही साधारण अरुण नगरकर हा त्याच्या आता कामातून रिटायर झालेला माणूस, किंवा वंदना नगरकर ह्यांना आता एक मुलगा आहे, तो कुठेतरी सिंगापूरला सेटल झालाय, तिला एक नातवंड आहे, तिच्या मुलीचं लग्न झालंय, असं सगळं म्हणजे ह्या एजचं, ह्या वयाचं ती 2 कॅरेक्टर्स आहेत. सो त्या अनुषंगाने नावं निघायला लागली आणि असं ठरलं की मंगेश ते डिरेक्ट करणार आहेत आणि कास्टिंग आता होईलच, म्हणजे अनेक नावं होती. नंतर आम्ही आमच्या प्रयोगाला निघून गेलो, एक गोष्ट तशी गमतीचीच आहे, आणि तेच तो प्रयोग बघायला शेखर ढवळीकर पण आले होते की चला आता आहेस तू पुण्यात तर प्रयोगाला चला असं करू. आणि त्यांनी ते नाटक बघितलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मंगेशला सांगितलं की माझं कास्टिंग के दिल अभी भरा नाहीचं झालं. तर मंगेश म्हणाले व्हेरी गुड, कोण करतंय मग? तर म्हणे अरे तू आणि लीनाच का नाही करत, कारण काल मी तुमचं नाटक बघितलं, तुमचं इतकं सुंदर ट्युनिंग आहे, तुम्ही इतकं छान एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत काम करत असता, तर तुम्ही का नाही करणार हे नाटक? तर मी एक क्षण अशी वाचकले, कारण नाटक अप्रतिम आहे. इतकं सुंदर नाटक आपल्याकडे चालून येणं हे म्हणजे याच्यासाठी सौभाग्य लागतं की बापरे मला एवढं सुंदर नाटक माझ्याकडे आलं. पण त्या नाटकाचं वय बघता, म्हणजे त्या कॅरेक्टरचं, मी तिथे कुठेच फिट होणारी नव्हते. तर माझं असं झालं की एवढ्या मोठ्या वयाचं कॅरेक्टर आता करायचं का? तर शेखर म्हणाले की तुम्ही जस्ट माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुम्ही दोघांनी यू जस्ट डू इट आणि ते खूप छान होईल. सो आम्ही म्हटलं की वाव, आता आपण हे नाटक करायला हवं, इतकं सुंदर नाटक आपल्याकडे आलंय. थोड्या दिवसांनी मग विक्रम काका आम्हाला भेटले, पुण्यातच होतो आम्ही, परत एकदा प्रयोगानिमित्त गेलो होतो आणि विक्रम काका भेटले आणि विक्रम काका म्हणाले की मंगेश आय एनव्ही यू, इतकं सुंदर नाटक तू करतोयस. तर आम्हाला वाटलं, मंगेश म्हणाले की तुम्ही कुठे बघितलं अजून गोष्ट तशी गमतीची? तर म्हणे की नाही मी ते नाही म्हणते, मी के दिल अभी भरा नाही म्हणतोय. मंगेशना असं वाटलं की अरे विक्रम काकांसारखा माणूस, त्यांना हे नाटक आवडलंय, त्यांना करायची इच्छा आहे आणि ते खरोखरच त्या एजचं कॅरेक्टर आहे ज्या एजचे विक्रम काका आहेत. तर म्हणे की अरे विक्रम, मग ते तुम्ही करा. तर ऑफकोर्स विक्रम काका करतायत म्हटल्यावर मी त्यांच्या ऑपोजिट सूटच होणार नव्हते. सो मग तिथे रीमाताई आल्या, विक्रम काका आले आणि मग त्याच्या तालमी सुरू झाल्या आणि खूप छान ते प्रयोग व्हायला लागले. 74व्या प्रयोगाला विक्रम काकांच्या थोडासा घशाचा प्रॉब्लेम झाला आणि त्यांना डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला फार प्रोजेक्ट करता येणार नाही, आवाज प्रोजेक्ट करता येणार नाही.
आणि नाटकाचा महत्वाचा पाया हा असतो की तुम्हाला प्रोजेक्शन द्यावं लागतं. सो त्या नाटकाचे प्रयोग थांबले. पण इतक्या सुंदर चाललेल्या नाटकाचे प्रयोग असे 74 प्रयोग होऊन थांबणं हे गैर होतं. आणि तेव्हा विक्रम काका आणि रीमाताई आम्हाला म्हणाले की नाहीतरी हे नाटक तुमच्याकडे होतं, तुम्ही करणार होतात, तर आता काही या नाटकाचे प्रयोग बंद करू नका. आता हे नाटक आम्ही तुमचंच होतं ते तुम्हाला परत देतो. सो त्यांनी ते नाटक आम्हाला हँडओव्हर केलं. आणि 75व्या प्रयोगापासून परत 1 पासून सुरुवात करून पुढे आम्ही त्याचे जवळजवळ 250 प्रयोग केले. सो खूप वेगळा मस्त एक्सपिरियन्स होता. आणि विक्रम काका रीमाताई दोघंही एका प्रयोगाला आले होते. ज्यांनी एवढं छान महाल उभारून ठेवला होता, तिथेच आम्ही वावरत होतो त्यांच्या समोरच. पण त्या दोघांनीही आमचं कौतुक केलं. त्या दोघांनाही ते नाटक खूप आवडलं. आणि हीच म्हणजे आमच्यासाठी मोठी कॉम्प्लिमेंट होती. इव्हन लोकांना आवडलं. रिपीट ऑडियन्स होतं. म्हणजे आधी ज्यांनी बघितलेलं होतं नाटक विक्रम काका आणि रीमाताईंचं, ते नंतर आमच्याही नाटकाला आले आणि त्यांनीही सांगितलं की आम्हाला तुमचा प्रयोग खूप आवडतो. सो इट्स अ ग्रेट अचीवमेंट. म्हणजे तीच खरी पावती, जेव्हा आधी काम केलेल्या कलाकारांनी आपलं कौतुक करणं पुन्हा एक्झॅक्टली. त्यासाठी तर. आणि ना त्या नाटकाची जेव्हा आम्ही सुरुवात केली काम करायला, तेव्हा त्याची ट्रीटमेंट दिग्दर्शकाकडून कुठेच रिप्लेसमेंटची नव्हती. ओके. त्या नाटकाची पूर्णपणे पुनर्बांधणी केली गेली. नाही तर जनरली कसं होतं की हे 2 ऍक्टर गेले, त्याच्याऐवजी एक वेगळा ऍक्टर आला, तर मग असं होतं की तुम्ही रिप्लेसमेंटची तालीम करून एक त्यांनी जे केलं ते तुम्ही पुढे करता. तसं न करता निर्मात्यानेही आम्हाला तेवढी मोकळीक दिली की त्याची पुनर्बांधणी होईल. आणि दिग्दर्शकांनाही त्याच्यावर परत नव्याने कष्ट घेऊन आम्ही ते सगळं परत तालमी करून, वेगळ्या मुवमेंट करून, त्याचं काय म्हणतात, त्याचं थोडंसं वाक्यांमध्ये काही फेरफार नाही, पण त्याचं थोडंसं दृष्टिकोन बदलून ते कॅरेक्टर वेगळ्या दृष्टीने आम्ही त्या स्क्रिप्टकडे बघितलं. 2 वेगळी नटमंडळी आल्यानंतर. आणि त्या पद्धतीने मग आम्ही त्याचे प्रयोग करायला लागलो. थोडं ते नाटक लाईटमध्ये जायला लागलं होतं. आणि आता मी येईन आमने सामनेकडे. ऑनेस्टली आमने सामने हे माझं खूप आवडतं नाटक आहे. खूप आवडतं नाटक आहे. तू मी बघितलं ते का? हो, हो. मी प्रबोधनला पाहिलं. मी आणि माझी आई, आम्ही दोघी गेलो होतो आणि दोघींना ते खूप रिलेट झालं. खूपच रिलेट झालं आणि आम्ही खूप छान एन्जॉय केलं ते नाटक. आणि त्यावर मग आम्ही म्हणालो पण की हां, म्हणजे चर्चा अशी झाली की हे खरंच. कारण बघताना असं होत होतं आमचं की अरे हो, अरे असा विचार आपण नाही केला किंवा असा विचार करायला पाहिजे किंवा बरोबर आहे हे. म्हणजे लग्न संस्था या गंभीर विषयाकडे अगदी हलक्या-फुलक्या पण सगळ्यांपर्यंत जाऊन पोहोचणाऱ्या पद्धतीने ते नाटक लिहिलं गेलंय आणि ते तुम्ही खूप छान चौघजण सादर करता. त्या नाटकाचा थोडासा फॉर्म पण वेगळा आहे. येस, येस, येस. नेहमीसारखं फॉर्मची गंमत आहे त्या नाटकात. बरोबर, तर बरोबर त्याबद्दल बोलतेस. त्याला अ, अ, एका वेगळ्याच नाटकाचा प्रयोग केला होता मी. दीनानाथचा प्रयोग होता आमच्या एका नाटकाचा. आणि मी खाली उतरून आले जिन्यावरून, दीनानाथच्या पायऱ्या उतरून आले. आणि ह्या नाटकाचा लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर तो दीनानाथला उभा होता. आणि त्यांनी मंगेशला सांगितलं की मी ऍक्च्युली तुमच्या दोघांसाठीच थांबलोय. बरं, तो बोरिवलीतच राहतो, तो आमचा खूप चांगला मित्र आहे. तर ऑल टुगेदर तो दीनानाथला का आला हे काही आम्हाला कळेना. तर म्हटलं हा नीरज बोल ना. तर त्यांनी एक लिटरली 1 ते 1.5 ओळीत एक 1 लाईन सांगितली आम्हाला की 2 कुटुंब आहेत, जी दोघं स्टेजवर राहतात. आधी हे घर दिसतं, मग हे घर दिसतं. ह्यांची काही मतं आहेत, ह्यांची काही मतं आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2, 4 आणि 6 सीन आधी घडतात आणि 1, 3 आणि 5 सीन नंतर घडतात. तर ना ते ऐकूनच मला इतकी मजा आली. मी म्हटलं की वाव नीरज, हे ग्रेट आहे. तर तो म्हणाला की माझ्या डोक्यात मग अशा फॉर्मॅटवर एक नाटक आहे. म्हटलं लिहायला घे. आणि मी जस्ट प्रयोग करून आले होते, त्यामुळे हातात माझ्या नाईटचं पाकिट होतं. मी ते तसंच्या तसं उचलून त्याच्या हातात कोंबलं. म्हटलं हे पेन मनी आणि सुरू कर. तर तो म्हणाला की आता मला टेन्शन येईल जर तू मला पैसे देत असशील तर. म्हटलं ऑफकोर्स मी देणार, कारण तू टेन्शन घे आणि तू पटकन लिहायला घे. सो तो म्हणाला की ठीक आहे, मग मी आता लिहायला घेतो. आम्ही त्याला एप्रिलची एक डेट त्याला दिली की चल ह्या तारखेला आपण वाचायचं 1 महिन्यानंतरची. तर तो म्हणाला डन. आणि तुला गंमत सांगते, जी तारीख ठरली होती त्या तारखेला त्याने आम्हाला बरोबर फोन केला आणि सांगितलं तुम्ही आज घरी या, मी तुम्हाला नाटक वाचून दाखवतोय. आणि जेव्हा मी त्याच्या घरी गेले तेव्हा मी त्याला जे नाईटचं पाकिट जे मला मिळालेलं तसंच्या तसं दिलं होतं, ते त्याने लिखाणाच्या टेबलच्या वरती असं टाचणीने टक करून ठेवलं होतं. तो म्हणतो म्हणजे मला सतत दिसत राहत होतं की ही माझ्यावर जबाबदारी आहे
की एक अभिनेत्री तिचं अख्खच्या अख्खं पाकिट मला देऊन टाकते आणि मला म्हणते की तू नाटक लिहायला घे. सो तो म्हणतो की मी अजून ते उघडलं नाही, मी वापरले नाहीत, कारण मला त्या प्रेशरमध्ये राहायचं होतं. इतका तो गुणी लेखक दिग्दर्शक आहे. तर मी म्हटलं की ग्रेट, म्हटलं तू छान करतोयस, हे जे काय लिहिलंयस ते अप्रतिम आहे आणि आता आपण हे लवकरात लवकर सुरू करूया. त्यानंतर मग नाटकाच्या तालमी सुरू झाल्या. आता तू जर ते बघितलंयस नाटक, बऱ्याच जणांनी बघितलं असेल, ज्यांनी बघितलं नसेल ते लॉकडाऊन नंतर येतीलही नंतर बघायला. पण त्याचं फॉर्मॅट वेगळं आहे, त्याचं म्हणणं वेगळं आहे. रादर म्हणणं तेच असलं तरी वेगळ्या पद्धतीने म्हटलंय. म्हणजे एक काळ असा होता की ती पिढी जे काही बोलायची किंवा जे काही म्हणायची तेच ब्रह्मवाक्य. आपल्या आधीची पिढी जे काही म्हणायची ते आपण ऐकायचं, असा एक काळ होता, बरोबर. त्यानंतर एक काळ असा आला की आधीची पिढी असं म्हणायला लागली की तुम्ही या यंग लोकांचं ऐका तर, बघा तर काय म्हणतायत. पण तू ह्या नाटकात बघशील तर ह्या नाटकाचं म्हणणं असं आहे की आता आधीच्या पिढीने ह्या तरुण पिढीची भाषा नुसती ऐकून किंवा अवगत करून उपयोगाची नाहीये, तर तीही तुम्हीही बोलायला लागली पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप हे इतकं काही भयंकर नाहीये. म्हणजे ह्याच्यात एक काकू जी आहे नाटकात, जी मी भूमिका करते, निलिमा जोशी, तिचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे की आपण एकमेकांबरोबर आहोत अनेक वर्ष म्हणून संसार नाही होत. तर खरोखर त्यातला किती काळ आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी घालवला यावर संसाराची वर्ष ठरायला हवी. केवळ 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, नो. एकत्र आहोत म्हणून 50 वर्ष तो संसार आहे का? नाही. खरोखर त्यातला किती काळ एकमेकांना समजून घेतला. त्यापेक्षा इकडे लिव्ह इन रिलेशनशिप वाले खरोखरच एकमेकांना समजून घेतात. भले ते 1 वर्ष एकत्र राहतात, पण ते जे काय करतात ते उत्कटपणे, प्रकटपणे, न घाबरता, कुठली इनिबिशन्स न ठेवता, खुले आम आणि एकमेकांना रिस्पेक्ट करून करतात. आपण लोकांना खूप वेगळं दाखवत असतो आणि बंद दारामागे आपली संसारिक व्यथा वेगळी असते. तर हे म्हणणं आत्ताच्या पिढीचं हे ना कुठेतरी खरोखरच आधीच्या पिढीला रिलेट होतं आणि ते म्हणतात की हा बरोबर म्हणतायत ही मुलं. आणि हा हे मोठं यश आहे नीरजचं, असं मला वाटतं की नीरजच्या लिखाणातून हे खूप छान ठाशीवपणे समोर आलंय. हो. आणि ते नाटक बघितल्यानंतर खरंच होतं की हे खूप भारी आहे आणि मी लिटरली सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणी हे आपण बघूया, हे आपण परत बघूया, मी परत येईन, आपण हे परत बघूया. छान. आणि नाटकाचे दौरे म्हणजे नाटक आपल्याकडे होतं भारतात, महाराष्ट्रात, आणि त्याचे जेव्हा परदेश दौरे होतात तेव्हा तिकडच्या लोकांचा प्रतिसाद कसा असतो आपल्या नाटकांना? खूप छान असतो, खूपच छान असतो. मी गोष्ट तशी गमतीची, तर साधारण 8 परदेश दौरे केले. तेही नाटक मिहिर राजदा सारख्या यंग मुलाने अत्यंत सुंदर लिहिलेलं नाटक आणि 2 पिढ्यांमधलं दुवा सांधणारं असं ते नाटक होतं. आणि ना मुंबईतच, महाराष्ट्रातच, भारतातच किंवा परदेशातच 2 पिढ्यांमधली दरी आणि 2 पिढ्यांवर भाष्य करणं हे सगळीकडे कॉमनच आहे. त्यामुळे परदेशात गेल्यावरही त्याला रिस्पॉन्स तितकाच छान असायचा, तितकंच सुंदर प्रयोग व्हायचा आणि लोकांनाही तो तितकाच आवडायचा. प्रयोग करतानाची जर जाणीव म्हणशील ना, तर खूपच शिस्तबद्ध कारभार असतो ग परदेशात प्रयोग करताना. म्हणजे प्रयोग वेळच्या वेळी सुरू होतो, कुणीही डिस्टर्ब करत नाही. नंतर तुम्हाला कोणीतरी मध्ये येत आहे, टॉर्च मारतायत, मोबाईल वाजतोय, असं नाही. रिस्पेक्ट खूप केला जातो ऍक्टर्सना. ते जे काही करत असतात, जी काही कला सादर करत असतात, ती मनापासून बघितली जाते. म्हणजे ना कुठेच म्हणजे बॅकस्टेजची तयारी अप्रतिम असते. आपल्याकडे आपले 2 फ्लॅट लावले, एक चादर लावली की चेंजिंग रूम करा, तिथेच कपडे बदला, असं न करता इतकी सुंदर चेंजिंग रूम्स आणि तिथली थिएटर्स किंवा तिथे जिथे आम्ही काही चर्चमध्ये आम्ही प्रयोग केले, काही शाळांमध्ये केले, तिथली व्यवस्था, हे खूप छान होतं ग. म्हणजे खूपच छान. म्हणजे फक्त परफॉर्मन्स म्हणून नाही, मी तिथे थिएटरही बघितलं, त्यांचं थिएटरही बघितलं. आम्ही युकेला गेलो होतो तेव्हा मी बरीच नाटकं बघितली. ऑस्ट्रेलियाला आमचा प्रयोग होता तेव्हा मी ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथे एक नाटक पाहिलं. तर ना तो ती गंमतच वेगळी असते. म्हणजे ना
पिशव्या हातातल्या वाचतायत, मुलं काहीतरी खातायत, काहीतरी सांडतंय पडतंय, असं काही नसतं ग. ते थरली नाटक एन्जॉय करतात. म्हणजे त्याच्यानंतर वाजणाऱ्या टाळ्या किंवा त्याच्यानंतर कुणीच प्रयोग कधी संपतोय आणि कधी एकदा धावत फोटो काढायला जातोय असं कधीच कोणी वागत नाही. त्यामुळे तो माहोल खूप मस्त होता आणि म्हणजे प्रयोग करताना किंवा नाटक पाहतानाही खूप मजा आली होती मला तिकडे. आणि प्रयोग तर अप्रतिमच व्हायचे आणि गोष्टीचे प्रयोगच खूपच छान व्हायचे म्हणजे. तिकडे सेट आपण आपला इथून नाही नेऊ शकत, तर मग हो तिकडे हो. सेटचं प्रोव्हिजन कसं केलं जातं? गंमत असते ती सेटची. काही ठिकाणी ते स्वतः तयार करतात. खूपच हौशी असतात ती सगळी माणसं. सो ते थर्माकोलचा सेट तयार करतात तिकडे. थोडी गडबड होते कारण कसं इथे आपल्याला त्या मेजरमेंटची सवय झालेली असते किंवा मला माझा सोफा, माझी चेअर किंवा आपल्याला आपल्याला शिवाजी मंदिर काय, बोरिवली काय, गडकरी काय, दीनानाथ काय, कुठलंही थिएटर घे, वाशी काय, काशीनाथ घाणेकर काय, आपल्याला त्याची ओपनिंग माहिती आहे. आपल्याला इथून इथे पोचायला किती वेळ लागतो हे माहिती आहे. तिथे कधी कधी खूप ह्यूज असतात, कधी कधी खूप छोटी असतात. सो मेजरमेंट थोडंसं चुकतं किंवा ते फ्लॅट मागच्या भिंती भिंती करतात थर्माकॉलच्या, पण सोफा किंवा डायनिंग टेबल हे कुणाच्या तरी घरून आलेलं असतं. पण ओके. इतकी मजा येते ना, इतकी मजा येते. आणि ऑस्ट्रेलियाला तर आम्ही आमच्या फ्रेम्सची मेजरमेंट्स पाठवली होती. त्यांनी त्या मेजरमेंटच्या फ्रेम्स केल्या आणि इथून आम्ही सेम कलर्सची कापडं पेंट करून बोटीने पाठवली होती. मग तिकडे ती त्यांनी उतरवून घेतली. आम्ही 2 दिवस आधी गेलो ऑस्ट्रेलियाला. सगळा सेट मी, शशांक आणि मंगेश, ह्याच्यात मंगेश मेजरमेंट सांगत होते, मी ते कापड खेचायचे आणि अख्खा सेट शशांकने स्टेपल केला होता. 13 का 14 फ्लॅट आणि ते लाकडावर स्टेपल करत 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 अख्खा सेट आम्ही उभा केला होता. कारण आपल्याला सगळी कामं करायला लागतात. बाकी तिथे आपल्या बरोबर काय अख्खं जसं नाटकाची टीम असते तशी काही 20-22 जण येऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही 3 जण आणि आमचे साऊंड करणारा प्रकाश दादा आणि लाईट्स करणारा किशोर दादा असे आम्हीच गेलो होतो. पण खूप मजा आली. ती माणसं मदत पण करतात आणि खूप एन्थू असतात ते सगळेजण आणि खूप काय काय आपल्याला आणून देतात. आता तुम्हाला काय लागणार आहे, आता तुम्हाला काय लागणार आहे, बरं मी इथेच आहे, मला सांगा. असं करून म्हणजे मेथीच्या भाजीपासून गजऱ्यापर्यंत सगळं मला त्यांनी तिकडे अवेलेबल करून दिलं होतं. प्रत्येक ठिकाणी म्हणजे दोहा कतारला म्हणू नकोस, ऑस्ट्रेलियाला म्हणू नकोस, US ला म्हणू नकोस, UK ला म्हणू नकोस, सिंगापूरला म्हणू नकोस, सगळीकडे सगळं आणून दिलं होतं. कुठे तसं झालं नाही की अरे ही गोष्ट मिळाली नाही. सफरचंद सुद्धा प्रत्येक ठिकाणी आणून दिला होता प्रत्येकाने. फू बाय फू सारखा शो तुम्ही केला. त्याच्यामध्ये कॉमेडी स्किट करायचे होते. तर कॉमेडी म्हणजे खरं तर खूप कठीण गोष्ट आहे लोकांना हसवणं. कारण कधी-कधी असं होतं म्हणजे आम्ही पण करतो तेव्हा, की अरे काही कळत नाहीये, हसत का नाहीये? ते तर आम्ही तर हसत होतो, पण आम्ही केल्यावर लोक का हसत नाहीयेत? तर हे जे काही कठीण हा जॉनर आहे की लोकांना हसवणं, ते सुद्धा काही मिनिटांमध्ये त्या स्किटमध्ये आपल्याला हसवायचंय. तर ते सगळं कसं केलं? आणि तो जॉनर तुम्हाला म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल होता आधीपासून त्यात, की कसं काय त्यात इन्व्हॉल्व झाला? नाही नाही, मी अजिबातच स्टँडअप कॉमेडीसाठी कम्फर्टेबल नव्हते. कारण मी कधीच अशा पद्धतीचं, एक तर त्या पद्धतीची एनर्जी आणि स्पीड तिकडे लागतो. म्हणजे तो स्पीड माझ्याकडे नव्हताच. म्हणजे मी कधी अनुभवलेला नाही, पेक्षा मी कधीच अशा पद्धतीचं काम केलेलं नव्हतं इतकं स्पीडी एनर्जेटिक वगैरे. दुसरं म्हणजे ना थोडंसं भूमिका, त्याचा अभ्यास, कॅरेक्टरचं म्हणणं, अशा संस्कारातून किंवा अशा बाजाचं काम करण्याची एक सवय लागली होती मला. पण इथे तेवढा वेळ नाही देऊ शकत आपण. आज स्किट लिहिलं, रिहर्सल केली, उद्या ते परफॉर्म केलं आणि झालं, डन, नेक्स्ट स्किट करा, असं असं होतं तिथे. सो खरं तर मी सुरुवातीला खूप घाबरले होते. जेव्हा मला असं विचारलं चॅनलने की तू हे करशील का, तेव्हा तर मी अगदी प्रांजळपणे सांगितलं की बाबा मला नाही जमणार आहे हे एवढं फास्ट आणि अशा पद्धतीचं. बरं समोर कोण कोण, कुशल, हेमांगी, सुप्रिया, भाऊ, सतीश तारे, विजय पटवर्धन, क्षितिज, म्हणजे ज्यांनी खूप काही पर्व केलेली होती किंवा जे सतत अशा पद्धतीचं काम करत होते. सो मी थोडीशी घाबरले होते. पण
ऋषिकेश होता माझ्या बरोबर, जोशी. सो ऋषिकेशने खूपच धीर दिला, मला म्हणाला की लीना आपण करूया, काय प्रॉब्लेम नाहीये. एक मात्र आम्ही कटाक्षाने पाळलं की जितके एपिसोड झाले म्हणजे पहिल्यापासून ते अगदी मेगा फायनल पर्यंत सगळे एपिसोड ते आम्ही लिहिले. आम्हाला माहिती होतं की आमचे प्लस पॉइंट, आमचे मायनस पॉइंट्स आणि मग त्याच्यावर कशी कमेंट करायची हे आधी व्यवस्थित चर्चा करून मी आणि ऋषा लिहित होतो आणि आम्ही दोघं परफॉर्म करायचो. सो मला असं वाटतं की ही जर्नी बऱ्यापैकी माझ्यासाठी चांगली ऋषिकेशमुळे पण झाली. मी एकटी असते किंवा माझ्या वेगळं कोणी असतं तर मला मी एवढं तो प्रवास व्यवस्थित झाला असता की नाही, आय डाऊट. पण ऋषिकेश होता त्यामुळे तो सुसह्य झाला जरा प्रवास. चालू आहे 800 खिडक्या 900 दारं. ही मालिका आम्ही बघतोय आणि म्हणजे ते तर घरून शूट करायचंय आणि पाठवायचं आहे आणि मग ते सगळं एडिट वगैरे होतं. तर तो सगळा अनुभव कसा आहे? कारण काही टेक्निकल गोष्टी पण आता आपल्याला बघाव्या लागतात घरात. घराचाच सेट झाला आहे. तर त्या शूटिंगच्या दरम्यानच्या काही किस्से किंवा ती ती सगळी प्रोसेस कशी होती आता? सुरुवातीच्या काळात खूपच गडबड झाली होती कारण सगळंच नवीन नवीन होतं. आता थोडे दिवस म्हणजे जवळजवळ महिना होत आला त्यामुळे आम्ही थोडेसे सेट झालो. पण सुरुवातीच्या काळात गोंधळ व्हायचा की कुठे ठेवायचा कॅमेरा, काय काय लपवायचं, कसं कसं लपवायचं. आता कळलंय साधारण की इथे कॅमेरा ठेवून हा अँगल लावला की आपल्याला शूट करणं सोपं जातंय. पण सुरुवातीच्या काळात स्पॉट दादा नाही, हेअर ड्रेसर नाही, मेकअपमन नाही, कॅमेरामन नाही, सगळं काही तुम्हालाच करायचंय. सो ह्याची गडबड खूप झाली, खूपच जास्त झाली होती. पण आता आम्ही थोडे थोडे सेट होतोय, मी आणि मंगेश दोघंही. मुळात मंगेश असल्यामुळे थोडंसं टेन्शन कमी होतं कारण टेक्निकल गोष्टी ॲज अ डिरेक्टर बऱ्याच माहिती असल्यामुळे मला काही फार कष्ट पडत नाहीत. पण सुरुवातीला जितकं जड गेलं होतं की अरे बाप रे, हे एवढं सगळं आता कसं सांभाळायचं, ते टेन्शन आता थोडंसं कमी झालं. थोडंसंच म्हणेन मी, 5%. पण गाडी हळूहळू रुळावर येते. पण मजा येते करताना आणि खूप छान कॅरेक्टर आहे. परत एकदा लाईट वेननेस जाणारं, परत एकदा असं थोडंसं कॉमेडीकडे झुकणारं असं कॅरेक्टर आहे ते. इंदुमती कर कुंभकर. आणि मजा येते करताना, खूप मजा येते अगं. आम्हाला बघताना खूप मजा येते. म्हणजे आम्ही पण जेव्हा बघतो तेव्हा एक बॅक ऑफ द माइंड असं असतं की कसं काही करत असतील शूट किंवा असं सगळं. खूप सुरुवातीच्या काळात बर्न आउट होतंय की बाबा गॅलरी खूप हार्श दिसतोय, खूप सूर्य लाईट येतोय खूप, किंवा एखादी कधीतरी एखादा ब्रँड दिसायचा जो आपल्याला दाखवायचा नसतो, किंवा घर आहे, अनेक गोष्टी असतात घरात, मग ते त्याची लपवाछपवी व्हायची. पण आता हळूहळू गोष्टी कळायला लागल्यात की थांब थांब, हे काढून टाका, हे काढून टाका, हा अँगल लावूया, मग इथला अँगल चांगला दिसतो. अशा गोष्टी करून आता थोडं थोडं जमायला लागलंय.